मित्रांनो उत्तर मिळालेलं आहे. Yes. आम्हाला शूट करायची परमिशन मिळाली नाही आणि आम्हाला नियमाबाहेर जाऊन काही करायचं हो. नव्हतं. पण इथले पोलीस अधिकारी, आरटीओचे अधिकारी आणि आणि इथले टोल कर्मचारी आणि टोल Yes, मॅनेजर toll आम्ही यांना manager. सगळ्यांना व्यवस्थितरित्या भेटलो, त्यांना सगळी ओळख दिली आणि जो काय प्रकार घडला म्हणजे आता आम्ही ही गाडी इथनं टोल नाक्यावरनं घेऊन आलो आणि आमचा टोल कट झाला. हा. हा एक मेसेज आलेला नाहीये, हो. बहुतेक तो उशीर येईल, पण टोल कट झालेला आहे. हम्म. सो आम्ही सगळी चौकशी केली की अशा पद्धतीचं पेपरमध्ये येतंय, रोज गुगल न्यूज मध्ये येतंय किंवा इंटरनेटवरती तो GR फिरतोय, तरी पण आमचे टोल का कट होतात आहेत असा प्रश्न आम्ही त्यांना व्यवस्थित अगदी सभ्यपणाने विचारला. या मॅडमचं काय ऐकू नका, तर सभ्यपणाने विचारला आणि त्यांनी त्याच्यावरती एक छानसं उत्तर दिले. आज परत रेटिंग हा, या काय? हा तर आज तारीख आहे 1 जून 2025. हा जो GR आलेला आहे हा मागच्या महिन्यामध्ये 23 तारखेला आलेला आहे. ठीक आहे, पण आणखीन ऑफिशियली इथल्या टोल कर्मचाऱ्यांना NHAI ला सांगितलेलं नाहीये की तुम्ही टोल माफ करा. त्याचं कारण त्यांनी दिलेलं आहे की जरी तो टोल आपल्याकडनं नाही घेतला गेला तर त्याचे पैसे यांना म्हणजे जे हायवे कर्मचारी. टोल टोल Yes. टोल कर्मचाऱ्यांना नाही रे, सॉरी. टोल टोलची NHAI ला, company, हा. टोलची जी काही कंपनी आहे त्यांना ही गव्हर्नमेंट पे करणार आहे आणि गव्हर्नमेंटमध्ये PMC करणार आहे, कॉर्पोरेशन करणार आहे का अजून कुठली संस्था करणार आहे याच्यावरती त्यांचा युक्तिवाद चाललेला आहे. शनिवार रविवारमुळे काम बंद आहे, तर याच्यावरती उद्या विधानसभेमध्ये निर्णय होणार आहे आणि मग तो टोल माफीचं जे काय असेल ते उद्या आपल्याला पिक्चर क्लिअर होईल. अजून एक त्यांनी सांगितलं की ज्या या 23 तारखेनंतरच्या ज्या कालावधीमध्ये तुम्ही जो काही प्रवास केलेला आहे तुमच्या EVनी, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, समृद्धी महामार्ग आणि इतरत्र ठिकाणी, तर ते पैसे जर उद्या जर ठरलं की टोल माफ होणार आहे आणि टोलवाल्यांना कळलं की बाबा हे पैसे गव्हर्नमेंटकडनं या संस्थेकडनं येणार आहेत तर ते तुम्ही रिएम्बर्स करू शकता असं टोल कर्मचाऱ्यांनी माहिती दिलेली आहे. आम्ही त्यांच्याशी खूप गोष्टी डिस्कस केल्या, जवळजवळ 15-20 मिनिटं आम्ही त्यांच्याशी बोललो आणि आमचा हेतू होता की ऍक्च्युअल माहिती लोकांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे, कारण की खूप अशी इन्सिडेंट्स घडतात. आता आम्ही उभा असताना दोघं तिघ जण वाद घालून गेले की टोल नाहीये आणि तुम्ही असं करता. तर ऍक्च्युअल काय परिस्थिती आहे ही आम्हाला आमच्या EV बांधवांसमोर आणायची होती, म्हणून हा आज आम्ही व्हिडिओ बनवलाय आणि याचा हेतू तोच आहे की ऍक्च्युअल माहिती तुम्हाला सांगायची आहे. सो मित्रांनो, म्हणजे उद्या याच्यावरती निर्णय होईल आणि होपफुली परवा दिवशी याच्यावरती काहीतरी निर्णय निघेल असं दिसतंय. सो आता आज जे काही ट्रॅव्हल करणार आहेत त्यांचे टोल हे कट होणार आहेत आणि त्याच्यावरती टोलवाल्यांचे स्टेटमेंट आहे की ते कट होणार आहेत, पण GR मध्ये जे काही डिक्लेअर होईल ते रिएम्बर्स होऊन जातात. धन्यवाद.